त्र्यंबकेश्वर मधील मंदिरात व्हीआयपी दर्शन पासचा बाजार, जलद दर्शनासाठी 1000 ते 4000 रुपये रेट, भाविकांचा आरोप। सीआयडीचा फोकस फरार असलेल्या 3 आरोपींवर, देशमुख हत्येतील फरार आरोपींचा शोध सुरू, आतापर्यंत 130 जणांची चौकशी। संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन, आयजी बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 अधिकाऱ्यांची टीम करणार तपास। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं, दोन्ही पवारांमधील मतभेद दूर व्हावे, अजित पवारांच्या आई आशा पवारांचं वक्तव्य। कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत, महिनाभरात निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मनसैनिकांनी मनातील खंत बाजूला ठेवा, निवडणुकीत जे घडलं ते विसरून जा, लवकरच मनसैनिकांना व्यापक दिशा देणार, नववर्षाला राज ठाकरेंची मनसैनिकांना भावनिक साद। संभाजीनगर क्रीडा विभागातील घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून बेड्या, हर्षकुमारच्या आई वडील सुद्धा पोलिसांच्या ताब्यात, हर्षकुमारला 7 दिवसांची पोलीस कोठडी। संभाजीनगरच्या शाळेत रेड्याचा धुमाकूळ, शाळेत रेडा घुसल्यानं 15 विद्यार्थी जखमी, 1 गंभीर, जखमी विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार। आणि नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून आई वडिलांची हत्या, सततच्या टोमण्यांमुळे आई वडिलांना भोसकल्याची माहिती।